नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. महिलांना नोकरीचं आमिष दाखवत शोषण केल्याचा आरोप असलेल्या एरंडेचा नाशिक पोलिसांकडून खरपूस समाचार घेतलाय. आपण ऐकू शकता. कथित पत्रकार रवींद्र एरंडे हा देखील आता म्हणू लागलाय नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय आणि तपासात धक्कादायक बाबी उघड होणार असल्याचं बोललं जात आहे. पाहूया सविस्तर बातमी. महिलांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांचं शोषण केल्याप्रकरणी कथित पत्रकार रवींद्र एरंडे याला मागील आठवड्यात नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस तपासामध्ये या नराधम एरंडे यांच्या मोबाईलमध्ये तब्बल 121 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आलेत. पोलिसांनी इतर गुन्हेगारांसारखेच एरंडे यांची अवस्था केल्याचं आपण बघू शकतो. सोबतच त्यांना प्रसाद देखील दिलाय. त्यामुळे एरंडे यांनी देखील नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत पोलिसांना हात जोडले. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. या कारवाईमुळे नाशिक पोलिसांचा निर्भीडपणा पुन्हा एकदा समोर आलाय. मात्र या नराधमावर कठोर कारवाई करावी अशी मागणी संतप्त नाशिककरांकडून केली जात आहे. नाशिक पोलिसांकडून रवींद्र एरंडे यांचा खरपूस समाचार घेतला गेलाय आणि या तपासात धक्कादायक बाबी उघड होणार असल्याचं बोललं जात आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.